आपण एक कॅल्क्युलेशन बघूयात. तुम्ही जर एफ-डी-आर-डी किंवा ट्रॅडिशनल पॉलिसीज 10-15 वर्षाच्या असतात, त्यामध्ये जर गुंतवत असाल तर त्यामध्ये लगभग 5-6% परतावा मिळतो, राईट? आणि आपली महागाई जी आहे तकरीबन महागाई 7-8% महागाई आहे. चला आपण 8% कन्सिडर करूयात. महागाई 8% आणि 5% परतावा मिळतो. तर तुमचा परतावा झाला किती? सो 5 - 8 करायला गेलात तर -3 होतात, राईट? आता हे -3 परतावा मिळवणारा व्यक्ती आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी म्हणा किंवा त्याला एखादं चांगलं घर घ्यायचं आहे, एक चांगली गाडी घ्यायची आहे, अशा प्रकारच्या गोष्टी अचूक करू शकणार आहे का हो? आणि तुम्ही सुद्धा चेक करा. तुम्ही सुद्धा जर एफ-डी-आर-डी किंवा एंडोमेंट ट्रॅडिशनल पॉलिसीजमध्ये जर इन्व्हेस्ट करून राहिला असाल आणि 5% 6%चा परतावा मिळत असेल तर अशा गोष्टी आपल्या अचूक होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर वाटते की नाही मला 15%, 12%, 13% अशा प्रकारचा परतावा मिळावा, त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. आणि शिकायचं असेल तर बायोमध्ये लिंक दिलेली आहे, क्लिक करा, रजिस्टर करा, माझा अपकमिंग मास्टर क्लास अटेंड करा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र, जय शिवराय.